लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी ज्याप्रमाणे चिखलात कमळ उमलतो त्याप्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आपले महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यातील चिखली या गावात 23 जुलै 1856 रोजी त्यांचा जन्म झाला. ते लहानपणापासून हुशार आणि स्वाभिमानी होते. एका वर्गात मुलाने शेंगाचे टरफले टाकले. गुरुजीने आल्यानंतर टिळकांना विचारले की हे टरफले कोणी टाकले. तो म्हणाले मी टाळी करणार नाही. गुरुजीला हे ऐकून राग आला. तो म्हणाले तू ते टरफले उचल शिक्षा समजून. तो म्हणाले मी शेंगा खाल्ले नाही तर मी टरफले उचलणार नाही. असे होते आपले लोकमान्य टिळक. अशाच एका दिवशी गुरुजीने संत आचरण लिहायचे सांगितले. टिळकाने 3 प्रकारचे संत लिहिला. गुरुजीने पहिला बरोबर केला आणि 2 चूक केले. टिळकांनी गुरुजींना सर्व शब्द कसे बरोबर आहे ते सांगितले. टिळकांची शिक्षा फर्गसन कॉलेजमध्ये झाले. त्यावर त्यांनी स्वतःला देश कार्यात वाहने घेतले. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल हे शाळा स्थापन केली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी त्यांनी मराठा व केसरी हे 2 वर्तमानपत्र सुरू केले. टिळकांची कार्याने धास्तावून अंग्रेजांनी अटक केली आणि त्यांच्यावर खटला चालवला. न्यायालयात टिळकांनी स्वराज्य हे माझे जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी ती घोषणा केली. अंग्रेजांनी त्यांना 6 वर्ष कारावासाची शिक्षा देऊन खानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात केली. तेव्हा त्यांनी गीता रहस्य ही मंत्र लिहिला. स्वातंत्र्यपूर्व लोकांमध्ये एका होवी म्हणून त्यांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले. असे एक बहुमूल्य रत्न आपल्याकडून 1 ऑगस्ट 1920 रोजी आपल्याकडून हिरावून गेले. थँक्यू.